पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून शेतकऱ्यांना तातडीची आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यामध्ये आली असून राज्य सरकारने 2,000 कोटींपेक्षा जास्त निधी आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात देखील केली आहे आणि आता हा निधी जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असून तर मग तुमच्या देखील जिल्ह्यांसाठी किती रुपये मंजूर झाले आहेत आणि तुम्हाला प्रति हेक्टरी तुमच्या जिल्ह्यानुसार किती रुपयांचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची अगदी पुरावे सहित म्हणजे शासन निर्णयामध्ये जाहीर केलेली माहिती तुम्हाला आजच्या या बातमीपत्रामध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली असून तुम्हाला आणखी या महिन्यामध्ये साधारणतः PM किसान आणि लाडकी बहीण या दोन योजनांच्या वाढीव हप्त्यांचे एकत्र 5,000 रुपयापर्यंत आर्थिक रक्कम तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते। तर मग अशा प्रकारच्या शेतकरी आणि शेती संबंधित सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्यामधील सरसकट कर्जमाफी बद्दलची विरोधी पक्षाकडून एक अत्यंत मोठी माहिती समोर येते। शक्तीपीठाऐवजी 80,000 कोटी रुपये कर्जमाफीसाठी द्या, खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी। तर मग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकारला 80,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे आणि त्याऐवजी तीच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून सरसकट कर्जमाफी देण्यामध्ये यावी असे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिला आहे। तसेच जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची विनंती केली होती। मात्र सरकार यावर देखील काहीच कारवाई करत नसल्यामुळे याबाबत सरकारने गंभीर व्हावे अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल अशा प्रकारचा इशारा सुप्रिया सुळे यांच्या मार्फत आता राज्य सरकारला देण्यामध्ये आला आहे। खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आले। नुकसान भरपाईपोटी 1,339 कोटी रुपयांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात येते। जुलै ते ऑगस्टसाठी ही नुकसानीची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे आणि याचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने जाहीर केला आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक 23 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि शासन निर्णयानुसार राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी आता बाधितांना मदत देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यामध्ये येत आहे। तर मग या शासन निर्णयानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी आता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार आता एकूण 1,339 कोटी 49,25,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी देण्यामध्ये येते आणि हा निधी येत्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये येते।
तसे शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यामधील नुकसानग्रस्त जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बाधित आहेत याची आकडेवारी देखील राज्य सरकारने जाहीर केली असून शासन निर्णय आजच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला असून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आणि तुम्हाला किती रुपयाची मदत प्राप्त झाली आहे याची देखील सखोल अशी माहिती पाहू शकता। राज्यामधील ई पीक पाणी राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा दिलासा। आता ई पीक पाणी करण्यास पुन्हा एकदा 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येते। विविध लाभांसाठी ई पीक पाणी करणे आता बंधनकारक करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी आता ही शेवटची संधी असणार आहे। तर मग खरीप हंगामातील ई पीक पाणी नोंदणी करण्यासाठी आता राज्य सरकारने अंतिम मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। विविध शासकीय लाभासाठी ई पीक पाणी करणे बंधनकारक असून राज्यामधील शेतकऱ्यांनी आता वेळेमध्ये आपल्या पिकाची नोंदणी पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्फत देण्यात येते। राज्यामध्ये बाधित जिल्ह्यानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान 244 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। जिल्ह्यामध्ये 3,80,511 शेतकऱ्यांना आता मिळणार आहे मोठा दिलासा। ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, तर लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत आज या ठिकाणी जाहीर केली आणि या मदतीमुळे जिल्ह्यामधील सुमारे 3,80,511 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पुढील 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगटपणे जमा होऊन जाईल अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या देण्यात येत आहे। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या चालू ऑगस्ट महिन्यामधील नुकसान भरपाईचे पैसे आले। ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचे नुकसान शासनाकडून 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर। तर मग बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे 66,731 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने 1,14,773 शेतकऱ्यांसाठी 56 कोटी 73 लाख रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आला असून हा निधी डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पुढील 8 ते 10 दिवसामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येते आणि हा निधी येत्या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल अशा प्रकारची माहिती बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्याकरिता विरोधी पक्ष आक्रमक। अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटी रुपये द्यावे, उद्धव ठाकरे यांची मागणी। भरपाई आधी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करा अशा प्रकारची घोषणा देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सध्या देण्यात येत आहे। तर पावसामुळे मराठवाड्यामधील शेती आणि जनजीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 10,000 कोटी रुपयांची तातडीने मदत द्यावी। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि नियमांची शहानिशा नंतर करा, त्याआधी त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी आणि बँक खात्यामधून कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे निर्देश देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी करण्यात येते। उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी अगदी योग्य असून या प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी आता राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला करण्यात येते। लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला, परंतु त्या अगोदर त्यांच्यासाठी राज्य सरकारने काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी आजच्या आज करा, नाहीतर तुम्हाला महिन्याचे 1,500 रुपये विसरावे लागतील। लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ई-केवायसी करणे आता बंधनकारक केले असून या प्रक्रियेसाठी राज्य सरकारने 2 महिन्यांची मुदत दिली आहे। तर मग या चालू सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले असून त्या अगोदर लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्याची आणि त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्याची ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आले असून ज्या लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करतील आता केवळ यांच्याच बँक खात्यामध्ये राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा येणारा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे एक विशेष मागणी करण्यात येते। जमीन वाहून गेल्या शेतकऱ्यांनी पुढे काय करायचे, शरद पवारांनी व्यक्त केली आहे मोठी भीती।
तर मग शरद पवारांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळी ते म्हणाले की नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेऊन राज्य सरकारने जलद गतीने पंचनामे करावे आणि तातडीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करावी। तसेच अतिवृष्टीमुळे पिके गुरेढोरे यांचे मोठे नुकसान झालेच आहे। तसेच जमीन देखील वाहून गेले। पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल, मात्र जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पन्न मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो। त्यामुळे फक्त पिकांचे नुकसान झाले म्हणून मदत करणे योग्य नसून शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले यासाठी देखील राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे। ही मदत न केल्यास शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात। अशा प्रकारची भीती देखील शरद पवार यांच्या माध्यमातून काल पत्रकारांशी संवाद साधते वेळेस व्यक्त करण्यामध्ये आले। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे तांडव। या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात येते। तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे परिणामी राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात येते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रामधील अहिल्यादेवीनगर, सोलापूर, सांगली तर मराठवाड्यामधील बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून या काही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे। तसेच अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता असून नदी पात्राजवळ गावांना, खेड्यांना आणि वाड्या वस्त्यांमधील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात येते। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।